हरिओम नमस्कार. आजार आणि आहार याच्या संदर्भात आपला हाच लेक्चर आहे. तर भैयासाहेबांची चर्चा झाल्यानुसार आणि संदीप सरांची चर्चा झाल्यानुसार आपण हे लेक्चर ठरवलेलं आहे, आजार आणि आहार. तर प्रथम आपण आजार घेऊया. आता आजारामध्ये काय काय होतात आजार पहा. सुरुवात अगदी इथून करूया. आपल्याला डोकेदुखी मायग्रेन, त्यानंतर पॅरालिसिस, त्यानंतर तुमचा थायरॉइडची समस्या हल्ली वाढलेली आहे. थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथीचे, हायपोथायरॉइडचे स्त्राव वाढणे, त्यानंतर हृदयासंदर्भात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणे, हार्ट अटॅक, त्यानंतर बॅक पेन, परत त्यानंतर तुमचा डायबिटीस, हाय बी पी, लो बी पी, त्यानंतर डायलिसिस, किडनी फेलर, त्यानंतर खडे, पित्ताशयाचे खडे, गुडघेदुखी, त्यानंतर निद्रानाश, PCODचे प्रॉब्लेम असू द्या, त्यानंतर हार्मोन इनबॅलन्स, आणि जे काही ह्या ज्या व्याधी आहेत आता जी नावं घेतलेली मी त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन आलं, त्यानंतर पोट गच्च होणे, IBS आणि IBD म्हणजे पोट गच्च होणे, गॅसेस होणे, अपचन होणे, अशा विविध व्याधी आहेत. आता हे आजार लक्षात आले. आता हा पार्ट ए झाला आजारामध्ये. आता पार्ट बी मध्ये काय पहा. निमोनिया, TB, एबोला, कोरोना, त्यानंतर खोकला, सर्दी खोकला, त्यानंतर अशा ह्या जे काही व्याधी आहेत हे कुठल्या कॅटेगरीमध्ये आल्या, बी मध्ये आल्या. आता दोन्हीतला फरक काय आहे, दोन्हीतला फरक काय आहे. म्हणजे बी मध्ये काय सांगितलेलं आपण, हां खोकला, TB, विविध व्याधी सांगितल्या, कोरोना झाला, एबोला झाला, आणखीन व्हायरल इन्फेक्शन झालं. तर हे जे व्याधी आहेत त्या कशा आहेत व्याधी, संसर्गजन्य व्याधी, म्हणजे इन्फेक्शनच्या व्याधी आहेत. जंतू संसर्ग झालेल्या ज्या व्याधी आहेत त्याच्यासाठी आपल्याला दवाखान्यात जाणं महत्त्वाचं आहे. आता राहिला पार्ट दुसरा ए मध्ये, मायग्रेन, पॅरालिसिस. तर ह्या व्याधी कशामुळे होतात, तर लाईफस्टाईल डिसीज म्हणजे जीवनशैलीमधला बदल म्हणून आपल्याला ह्या व्याधी झालेल्या आहेत. इथं जंतूचा काही संबंध आहे का सांगा मला. आत्ता जी मी नावं घेतली त्याच्यामध्ये जंतूचा कुठंच संबंध नाही आहे. हां, जीवनशैलीमधली बदल त्यामुळं ह्या व्याधी झालेल्या आहेत. आता समजा गुडघेदुखी आहे, तर तुम्ही गुडघेदुखीसाठी गेला दवाखान्यात, तर डॉक्टर असे कधी म्हणतात का की तुमच्या गुडघ्यामध्ये जंतू झालेत म्हणून तुमची गुडघे दुखती आहे, असं ऐकलंय कधी. तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जंतू झालेत म्हणून तुमचं ब्लॉकेजेस झालं असं ऐकलेलं आहे का, नाही का नाही. त्यानंतर बॅक पेन, PCOD प्रॉब्लेम, थायरॉइड, की तुमच्या थायरॉइडचा जो त्रास आहे तिथं जंतू संसर्ग झाला आहे म्हणून तुम्हाला रोग झाला असं ऐकलेलं आहे का कधी. मग हे रोग बरे करण्यासाठी काय उपाय आहे, काय असेल, जीवनशैलीमधला बदल आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे. जीवनशैलीमधला बदल झाल्यामुळे ह्या व्याधी झालेल्या आहेत. तर त्या व्याधी कशा बऱ्या होतील, जीवनशैलीमधला बदल केला की आपल्या ह्या व्याधी होतील. तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि काय, मानसिक ताणतणाव. ह्या तीन गोष्टी ह्या संपूर्ण जे डिसीज सांगितले, कॉन्स्टिपेशन असो, पोटात दुखायचं असू द्या, PCODचे प्रॉब्लेम असू द्या, पॅरालिसिस असू द्या, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असू द्या, किडनी फेलर असू द्या, त्यानंतर गुडघेदुखी असू द्या, बॅक पेन आहे, ह्या तीनच गोष्टीमुळे हे व्याधी झालेले आहेत, आजार झाले. मग आता तीन गोष्टींमध्ये मानसिक ताणतणावासाठी आपला काय करतो आपण, मेडिटेशन, योगा करत आहोत. व्यायामाच्या अभावासाठी तुम्ही 1 तास योगा देत आहात, बरोबर आहे. अगदी समजा योगाला सकाळी आला तर संध्याकाळी कमीत कमी फिरायला तरी जावा. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या, लक्षात आलं. आता राहिला कुठला प्रश्न, आहाराचा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आहाराचा. मग आहार 100% बरे करता येतात. किती टक्के, 100%. आता जो आपण आहार घेतो त्यामध्ये आणि या आहारामध्ये काय फरक आहे,
तो आपण आज पाहणार आहोत. आता आहाराला सुरुवात करण्यापूर्वी डाएट प्लॅन समजून घेऊया. हां, की काय काय खायचं, म्हणजे कुठल्या वेळेला खायचं, आणि त्यानंतर काही तुमच्या शंका असल्या तर ते आपण विचारूया. आता संपूर्ण डाएट प्लॅन आपण समजून घेऊया. सकाळी 6ला तुम्ही उठला असं धरून चाला, 5:30-6ला. तर सगळ्यात पहिल्यांदा उठल्या तुम्ही रेग्युलर पाणी पिता, काही गरम पाणी वगैरे. हा पाणी पिण्याचा हा आपला आहाराचा काही नंतरचा भाग आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण पेयपान घ्यायचं आहे. पेयपान म्हणजे काय, तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला इथे एक यादी आहे, त्याच्यामध्ये मी वाचून दाखवतो. साधे पाणी, तांब्या भांड्यातील पाणी, काळे मनुका पाणी, आवळा सोरस, लिंबू पाणी, कोरफड सोरस, मोरावळा, तूप, बदाम, काजू भिजवत ठेवून सकाळी खाणे, अक्रोड. त्यानंतर खजूर पाणी, म्हणजे खजूर रात्री भिजत टाकणे, ते सकाळी खाणे. उन्हाळ्यामध्ये समजा उष्णता वाढत असेल तर धने, जिरे, खडीसाखर हे रात्री भिजत ठेवून सकाळी पिणे. मेथीदाणा, समजा डायबिटीस असेल तर मेथीदाण्याचं सेवन करणे. अतिरिक्त फॅट असेल तर मध घेणे. त्यानंतर आले, तुळस, गूळ, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये खूप उष्णता, थंडी असते, त्याच्यासाठी आपल्याला उष्ण शरीर ठेवण्यासाठी हा काढा घेऊ शकतो आपण. आणि दिव्य पेय, म्हणजे रामदेव महाराजांचं एक रेडीमेड बाटले मिळतात, याच्यामधलं आपण घेऊ शकतो. आता सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे पेयपान घ्यायचं आहे. आता हे पेयपान कसं घ्यायचं, ह्या चार्ट तुम्ही नंतर घ्या, म्हणजे आपल्याला त्यात वेळ वाचेल. की सकाळी उठल्या आपण हे पेयपान घेणार आहोत. आपापल्या प्रकृतीनुसार हे पेयपान घ्यायचं. सकाळी तुम्ही 6:30ला क्लासला येण्यापूर्वी हे पेयपान घेतलं. त्यानंतरचा आपला भाग काय आहे, त्यानंतर आपल्याला 12पर्यंत कोणतीही फळं खायची आहेत. पाठ दुसरा 12पर्यंत कुठलीही 3 फळं खायची आहेत, 2 किंवा 3. डायबिटीज असला तो म्हणला मला चिक्कू खायचा तरी तो खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कितीपर्यंत, 12पर्यंत. 12 नंतर तुम्हाला 1:30चा, आता हा 1:30च्या जेवणाच्या लोकांना, ज्यांना 1:30ला जेवणाची सवय त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन. मग 1:30ला ते जेवू शकतात. संपला विषय. 1:30च्या समान हे टायमिंग आहे, ते टेंटेटिव्हली सांगितलेलं आहे. त्यानंतर संध्याकाळी पहिलं पेयपान झालं, फलाहार झाला, 1:30चं जेवण झालं, आणि संध्याकाळी 7च्या आत जेवण. 7च्या आत जेवण हा पहिला डाएट प्लॅन झाला ज्यांना 1:30ची जेवायची सवय आहे त्यांच्यासाठी. यानंतर हे 4च टायमिंग इटिंग आहेत. किती टायमिंग इटिंग आहे सांगा, पेयपान इनपुट, त्यानंतर फलाहार, त्यानंतर जेवण, आणि संध्याकाळचं जेवण. 4च इटिंग टायमिंग दिलेले आहेत तुम्हाला. ओके. आता ज्यांना सकाळी 9:30ला 10ला जेवायची सवय त्यांच्यासाठी हा दुसरा पाठ. सकाळी पेयपान घेतलं, 10:30-11ला जेवले, त्यानंतर 4 वाजता फळं, 4 ते 5ला, आणि संध्याकाळी 7च्या आत जेवण. दोन्ही ॲडजस्ट झालं सगळ्यांना. सकाळी जे लवकर जेवतात त्यांच्यासाठी 4 ते 5 वाजता फळं. हा 4 वेळा इनपुट आपण केलेला आहे. आता हे इनपुट केल्यानंतर आपल्याला याच्यातला काय काय गोष्टी महत्त्वाच्या त्या पाहायच्या. आता पाणी पिण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये तुमचे 4 इनपुट ठेवलेत. याच्या व्यतिरिक्त तोंडात एकही घास घालायचं नाही. 4 इनपुट ठेवलेले आहेत. आता सगळ्यात पाणी पिण्याची पद्धत आहे ती आपण समजून घ्या शॉर्टमध्ये. सकाळी उठता क्षणी पाणी, म्हणजे तुम्ही पाणी गरम पिता हा विषय सोडूनच द्या, पण पेयपानाबरोबर मी प्रत्येक पेयपानावर पाणी दिलेलं आहे. दुसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, जेवताना थोडं पाणी प्या. जेवणानंतर 1.5 तासांनी पाणी प्यायचं. किती, 1.5 तासांनी. जेवताना थोडं पिऊ शकता, पण जेवणानंतर 1.5 तासांनी कंपल्सरी पाणी प्यायचं. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो लाळ मिश्रित प्यायचं. पाणी पिताना तुम्ही पाहिलं असेल की तोंडात घेतल्यानंतर त्याची लाळ मिसळायची आणि मगच पाणी प्यायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर थंड पाणी शक्यतो पिऊ नका, कारण शरीराला पुन्हा ते गरम करावं लागतं. उभं राहून पाणी प्यायचं नाही, उभं राहून कधीही पाणी प्यायचं नाही. ह्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. आपण नंतर शंका घेऊया. तुमची शंका मनात ठेवा, विचारा त्यानंतर पंचमहाभौतिक पाणी प्यायचं. आता आपल्या प्रत्येकाच्या घरात केंट आहे. आपण काय करतो, उघडतो, पाणी लावतो आणि पितो, आहे की नाही, केंड असतं. तर त्याला पर्याय काय ठेवला आहे की आपलं ह्याचं भांडं, कशाचं म्हणतो, तांब्याचं भांडं, म्हणजे
घागर असो काय असो, तर रात्री आपल्याकडे पाणी आलं असं समजा, ते तांब्याच्या भांड्यामध्ये एका घागरीत भरून ठेवा रात्री. दिवसभर ते पाणी प्या, म्हणजे रात्रभर त्याच्यात फिल्ट्रेशन झालं आणि दिवसभर पाणी प्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा स्वच्छ धुवून पुन्हा पाणी भरा. पंचभौतिक म्हणजे हवा, ऊन, वारा याच्या सानिध्यातलं पाणी. आणि प्लॅस्टिकमधलं कट करून आपण तांब्याच्या भांड्यामध्ये घेतो. लक्षात आलं? त्यानंतर पाणी किती प्यायचं? डिमांड, शहराच्या गरजेनुसार पाणी प्यायचं. पेपरला छापून येतो दररोज 5 लिटर पाणी प्या. तुम्ही उठता किंवा शेजारी सांगतो मी 2 लिटर पाणी पितो, पलीकडचा टी व्हीला येतं, पेपरला येतं, तुम्ही लगेच उठताना 2-2, 3-3 लिटर पाणी प्यायला लागतं. तर पाणी किती प्यायचं आहे? आपल्या शहराची भाषा ओळखा की इथं थांबा, तेवढंच पाणी. डिमांड असेल तर पाणी प्या. समजा कफकारक वृत्ती आहे, त्यांनी पाणी भरपूर पिलं 5 लिटर, रात्रभर फिरायला लागेल त्याला, किडनीवर ताण नाही का येणार? तुमची प्रकृती कफाची, पित्ताची का वाताची हे आपल्याला कळायला पाहिजेत ना. त्याशिवाय तुम्ही पाणी कसं पिता? कफाला कमी लागतं, पित्ताला मध्यम लागतं, वाताला वारंवार पाणी प्यावं लागतं. एक्स्ट्रा बी पिऊ नका आणि कमी पण पिऊ नका. 7 नियम लक्षात आले पाण्याचे. त्यानंतर फलाहार सांगितला, पाणी कसं प्यायचं ते सांगितलं, 7 नियम सांगितले. त्यानंतर जेवताना त्याच्या आधीचा एक पॉईंट घ्या की पाणी लाळ मिश्रित प्यायचा. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जेव्हा पेय पान प्यायला सकाळचं त्यावेळी तोंडाला घेऊन लगेच नाही प्यायचं. तुम्हाला ते पेय पान प्यायला 5 मिनटं लागली पाहिजेत. किती लागली पाहिजेत? म्हणजे पहिलं 5 मिनटाचं तुमचं टायमिंग फिक्स झालं पेय पानासाठी. आपण काय करतो? लिंबू सरबत निघा असं नाही की त्याला 5 मिनटं लाग, त्याच्यात लाळ मिसळले पाहिजेत, अल्कलाईन झालं पाहिजे पाणी ते, आणि पुढे गेलं पाहिजे. लक्षात आलं? 5 मिनटं ही तुमची पेयपानाला गेली. दुसरा नियम अतिशय इम्पॉर्टंट नियम आहे, जेवताना जमिनीवर मांडी घालून खाली बसा, शक्य असलं तर, नाही तर टेबला बसू तर चालेल. तुमचा आणि ग्रॅव्हिटीचा संबंध आला पाहिजे. जेवताना अतिशय इम्पॉर्टंट नियम, टी व्ही, मोबाईल, वर्तमानपत्र, चर्चासत्र, मेसेज हे पूर्ण बंद करायचं. काय करायचं आहे? पूर्ण बंद करायचं आहे. त्या अन्नासाठी नमस्कार करा आणि हे अन्न माझ्या शरीरामध्ये जाऊन माझी ऊर्जा निर्मिती करणार आहे. शांतपणे त्या अन्नाकडे बोळा आणि पूर्ण 25 मिनटं जेवा. किती मिनटं जेवायचं आहे? 25 मिनटं. एक घास 32 वेळा, आपण माहिती आहे, आपण सगळे ज्येष्ठकार आहात, आपल्याला माहीत आहे, एक घास 32 वेळा चावून खायचा. म्हणजे किती मिनटं जेवायचं आहे? 25 मिनटं जेवायचं. तुम्ही जेवणासाठी 25 मिनटं वेळ देणार आहात. किती देणार आहात? आयुष्यातला पहिला वेळ तुम्ही देणार आहात. असं का जेवायचं? जेव्हा तुम्ही जेवताना समोर टी व्ही ठेवलेला असतो, मेसेजेस असतो, लक्षात आलं, ह्या विविध गोष्टी करत असतो, त्यावेळी तुमचं अन्न जठरात जातं, जठरातून वर मेंदूकडे मेसेज जातो, आता अन्न आले, पुढं काय करायचं? त्याच वेळी तुमचा मेंदू व्यस्त आहे मेसेजमध्ये, पुढं टी व्हीमध्ये व्यस्त आहे, मेसेज खाली जात नाही आणि अन्न सडायला. तुम्हाला भूक लागली, पोटात कळतं ना, कळतं का नाही? आधी इथे कळतं, मग मेंदूला येतं. जेवण पोट गच्च भरलंय, थांबा, मग इथं कळतं का नाही? हे खालून संदेश वर जातो. लक्षात आलं का? तर 25 मिनटं जेवण बघा, 25 मिनटं जेवायचं, शांत चित्ताने जेवायचं, काहीही समोर ठेवायचं नाही. आलं? 5 मिनटं पेयपानाने 25 मिनटं जेवायची. अर्धा तास तुमचा जेवणासाठी पहिल्यांदा गेलेला आहे. जेवणामध्ये अति तेलकट तिखट पदार्थ टाळायचे, कमी तेलाचा वापर करा. आता तेल किती वापरायचं? माझ्याकडे पेशंट येतात, तेल किती वापरतो? नाही सर, आम्ही 1 चमचा टाकतो, आम्ही एवढंच टाकतो. मग विचारलं घरात माणसं किती आहेत? 4. महिन्याला तेल किती आणता? 6 किलो. मग पर हेड किती सांगा बरं? किती आलं? एवढं तेल आपण खातो. मग डोक्यात प्रकाश पडतो की आम्ही एवढं तेल खातो. मग तेल किती खायचं आहे? प्रत्येक माणसाला अर्धा किलो तेल दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? मग 4 माणसाचे किती झाले? 2 किलो. आणि अर्धा किलो एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे तुम्हाला 2.5 किलो तेलामध्ये तुमचा भागवायचा. बचत, लाकडी घाण्याचं तेल वापरा. लक्षात आलं? आणि तेल आलटून पालटून वापरायचं. सोयाबीनचं 1-2 महिने वापरा, शेंगदाणे 1 तेल वापरा, करडईचं 15 दिवस वापरा. सर, लाकडी घाण्याचं वापरा. डबल फिल्टर, डबल घोडा, टेबल घोडा आणि धारा 0 व्हॅल्यू याची. काय? ह्याची व्हॅल्यू
झिरो आहे. लाकडी घाण्याचे म्हणून मी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही तेलाला पैसे इकडे घालवा. कारण आहे तेलाचं लक्षात आलं. तिखट मध्यम वापरा. गोडमध्ये साखर वर्ज्य करायची आपल्याला पूर्ण. त्याच्याऐवजी गूळ, काकवी आणि खजूर वापरू शकता. गूळ वापरू शकता तुम्ही. त्यानंतर मिठाचा वापर समुद्र मीठ म्हणजे काळं मीठ जे असतं, कसं आहे काळं मीठ, खडे मीठ याचा वापर करायचा. काय अवघड आहे का वापर करायला? रॉक सॉल्ट पण मिळतं. ते खडे येतात बघा, आम्ही ते कुठून बारीक करून ठेवतो. रॉक सॉल्ट पण किंवा दोन्ही वापरू शकता. त्यानंतर हां, आता इथपर्यंत लक्षात आलं. फळाकडे येऊया आता आपण. आता फळामध्ये पेरू, मोसंबी आणि पपई. कुठलं? पेरू, मोसंबी आणि पपई या 3 गोष्टीला प्रायोरिटी द्या. बाकीची फळं पण खावा, पण ही पुढं प्रामुख्याने ठेवा. लक्षात आलं. फळ आहार करताना त्याच्यासुद्धा शांतपणे रस पिऊ नका. ज्यूस पिऊन त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं, त्याच्यातून आपल्याला 0 व्हॅल्यू मिळते. एखादा आजारी तर ठीक आहे, त्याच्यासाठी ठीक आहे, पण शक्यतो फळं कापून खावा. मस्तपैकी डिश करा. अगदी त्यात थोडाफार हलका फुलका चाट मसाला टाकला तरी चालेल. लक्षात आलं. तर 3 गोष्टीला प्रायोरिटी द्यायची. कोणती 3 गोष्टी सांगा? पेरू, हां आणि मोसंबी. ह्या 3 गोष्टीला प्रायोरिटी. बाकी सगळी खावा फळ. सोडून भूक लागली. आपल्याला टायमिंग फिक्स कुठलं झालं आहे? सकाळी 6, 1:30 आणि 7 मध्ये फळं. ह्या टायमिंग व्यतिरिक्त जर तुम्हाला भूक लागली मध्ये आधी, तर तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता. काय पिऊ शकता? फक्त पाणी पिऊ शकता. पाणी पिऊ शकता. नारळ पाणी हे काय केले? टेस्ट केलेले आहेत आणि इन्शुलिन सिक्रेट होतं का नाही याच्यावर ठेवून मग हे पदार्थ इथं आलेले आहेत. एखादं टमाटो खाऊ शकता. फक्त टमाटो खाऊ शकता. पातळ ताक, ग्रीन टी, शुगर नाही, काही नाही, हे पदार्थ घेऊ शकता. इथपर्यंत लक्षात आलं. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक पिण्याची सवय सोडल्यास त्वरित परिणाम मिळतो. आम्ही लिहून दिलेलं आहे. आता जेवणामध्ये पहिलं आपण काय वर्ज्य केलं? साखर वर्ज्य केली. त्याच्यासाठी पर्याय काय दिलेला आहे तुम्हाला? गूळ, काकवी आणि मध दिलेला. जेवणामध्ये वातकारक पदार्थ टाळायचे. वात म्हणजे कुठले? पहा, चवळी, चणा, तूर, उडदाची डाळ, राजमा, वाटाणा, पावटा, शेवगा प्रमाणात करा. आता हे जे पदार्थ दिलेले आहेत, चवळी, चणा, तूर, उडदाची डाळ, राजमा, वाटाणा, पावटा, हे पदार्थ टाळा. हे वात वाढवणार आहेत. जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळी आपलं कफकारक वृत्ती असते. 12, 13, 14 वर्षानंतर पित्तकारक होती आणि 40 नंतर 30-40 नंतर आपण वाताकडे झुकायला लागतो. तर हा वात वाढत जातो आपला. लक्षात आलं का? तर याच्यासाठी हे पदार्थ टाळायचे. टाळायचं याचा अर्थ लक्षात घ्या माझा. समजा तुम्हाला शेवगा आवडतोय तर तुम्ही महिन्यातनं एकदा करा. आमचं काही म्हणणं नाही, पण त्याची वारंवारता नको असं आमचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? समजा तुम्हाला चवळी आवडते, ठीक आहे, करा महिन्यातनं, पण ते एकदा करा. म्हणजे त्याची वारंवारता ठेवू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. लक्षात आलं? हे पदार्थ पण खाऊ शकता, पण त्याची वारंवारता नको आहे आपल्याला, कारण हे वात वाढवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मांसाहार, मिठाई, आईस्क्रीम, वेफर, चिवडा, बिस्किट, फरसाण, पॉलिश्ड तांदूळ. तांदळाकडे येऊया आपण. पॉलिश्ड तांदूळ, बासमती, त्यानंतर दिल्ली राईस, दुबार राईस, आणखीन कुठले कुठले भारी भारी नावं आहेत. याची व्हॅल्यू आहे 0 व्हॅल्यू आहे. याचं काय केलेलं आहे? मूळ कवच काढून त्याला जास्त पांढरं करून पॉलिश केलेलं असतं हे. तर याच्यातून आपल्याला काहीच मिळत नाही आहे. तर आपल्याला तांदूळ कुठला वापरायचा आहे? गावकरी इंद्रायणी, काळी कुसळ. तो भात जो आहे, तो भात आहे, तांदळाचा जो भात आहे तो तुम्ही पातेल्यामध्ये सेपरेट शिजत ठेवा आणि खावा, आणि कुकरमधला भात खावा. दोन्हीतला फरक तुम्हाला जाणेल. आजपासून चालू तर संध्याकाळी तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर तांदूळ गावकरी, काळी कुसळ, ज्याच्यामध्ये अजून निसर्गनिर्मित कवच शिल्लक आहे असा तांदूळ वापरायचा. मिठाई, आईस्क्रीम, वेपर, चिवडा, बिस्किट, फरसाण, पॉलिश्ड तांदूळ. तांदळाचं सांगितलेलं आहे. कोल्ड्रिंक, चहा, कॉफी, बाहेरील पदार्थ, डबाबंद पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स, हे पूर्ण पदार्थ तुमच्यासाठी, आपल्यासाठी वर्ज्य आहे. आपल्यासाठी पदार्थ कुठले आहेत? तुम्ही म्हणता सर हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे ब्रेकरी खाऊ नका, बिस्किट खाऊ नका. तर 2 मधला फरक लक्षात घ्या. आपल्याला खायचं काय आहे? प्लांट फूड्स खायचे, म्हणजे निसर्गाने तुमच्यासाठी जो निर्माण केलेला तो आहार खायचा. तो आहार म्हणजे कुठला?
एकदम सोपं उदाहरण आहे. रविवारच्या सकाळी मंडईमध्ये फिरा, आपली मंडई भरती का नाही, ते काय लाल पिवळं हिरवं दिसतं, ते सगळं आपल्यासाठी आहे. सगळं आपल्यासाठी आहे. भरपूर पदार्थ आहेत. बीट तर सोडूच नका खायचं. हा पहिला लक्षात आलं. दुसरा, मॉलमध्ये जावा, तिथं जे प्लास्टिकच्या पिशवीत चकाचक टकाटक मकामक काय दिसते ते सगळं मशीन मेड आहे. काय आहे? सगळं मशीन मेड आहे. त्यातले 20% पदार्थ जे डाळी उसळी काय असतील ते जर पेरलं तर उगवणार आहेत. बाकी पदार्थ कसे आहेत? सगळे मशीन मेड आहेत. हे पदार्थ आपल्याला टाळता आले पाहिजे. म्हणजे सकाळची रविवारची मंडी आहे ती प्राणवान आहार, त्याच्यामध्ये अजून प्राणशक्ती शिल्लक आहे असा तो आहार आहे. आणि मशीन मेड पदार्थ म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्राणशक्ती मृत अवस्थेत आहे. काय आहे? मृत अवस्थेत आहे. तुम्ही जर प्रोटीनची पावडर घेतली, एकदम सोपं उदाहरण आहे, एकदम हलकं फुलकं, डबा आणा 5,000 रुपयाचा आणि ठेवा, आणि बाजारातनं कुठलं एक टमाटर आणा, चिक्कू आणा, ठेवा समोर इथं. 2 उदाहरणं घेऊन थांबू. त्या चिक्कूतला रस काढा आणि मायक्रोस्कोपमध्ये खाली बघा, त्यात तुम्हाला एन्झायमेन, लाईव्ह जिवंत एन्झायमेन दिसतील. म्हणजे रात्री आपण आकाशात बघितलं की टक 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 तारे दिसतात का नाही, आणि पावडर काढा, भिजवा आणि त्या ह्याच्यात बघा, मायक्रो काहीही दिसणार नाही. म्हणजे ते अन्न काय? मृत अन्न. तुम्ही म्हणता ना कार्बोहायड्रेट 20, प्रोटीन 40, 100 अमकं, 0 व्हॅल्यू आहे त्याची. किती व्हॅल्यू आहे? 0. दुसरा एक पदार्थ, बाजारातनं वाटाणे घेऊन या 100 ग्रॅम, ते जमिनीमध्ये पुरा. बाजारातनं बिस्किटचा पुडा घेऊन या, तो जमिनीमध्ये पुरा आणि पाणी घाला दोन्हीला. काय होईल? कुठं उगवेल? वाटाणे उगवेल ना. जीव आहे त्याच्यात, जीवशक्ती आहे. मग आपल्याला आहार कसा घ्यायचा आहे? प्राणवान, ज्याच्यामध्ये अजूनही जीवनशक्ती शिल्लक आहे. आपण मुलांना आहार कुरकुरे टकाटक वेगवेगळ्या गोष्टी देत असतो, याची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आहे का? हां, उपास महिन्यातनं एकादशी, एक उपास तुम्हाला चालू शकेल महिन्यातनं एकदा. म्हणजे ते दिल एकादशी, याचा अर्थच काय? 1 दिवस उपास करा, म्हणजे रिवाइंड होण्यासाठी. आता तुम्ही योगाला आलात, कंटिन्यू 1 तास जर व्यायाम केला तर करू शकाल का? मध्ये रिलीफ घेता का नाही थोडं? मग त्याला क्वालिटी रिक्वायर्ड टाईम म्हणतात, की त्याला तुमच्या शरीराला पुन्हा एकदा तयारी करण्यासाठी वेळ द्या. अजून काही शंका? हो, मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. हो, गरम प्या, ज्यांना सवय त्यांना गरम प्या, नॉर्मल पाणी प्या, अति गरम. हां, आता काय यांनी प्रश्न विचारला, गरम पाणी पिलं तर चालेल का? आता खूप लोक गरम पाणी पितात. काय होतं? गरम पाणी पिल्यानंतर शौचाला काही लोकांना साफ होतं. म्हणजे कसं आहे की हे खाल्लं तर हे होतं, म्हणजे ते एक माइंड सेटिंग असतं. चहा पिला की मला शौचास होतं, हे माइंड सेटिंग आहे. त्यामुळे गरम पाणी पितात आणि शौचास साफ होतात, तो त्यांचा प्रश्न आहे. अति गरम पाणी जर तुम्ही उन्हाळ्यात पिलं तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. तिन्ही शिजला नाही चालणार पाणी. हां, कोमटसर पाणी प्या. ठीक आहे, आता माझ्याकडे सुद्धा हे गरम पाणी, कारण थंडीच्या दिवसामध्ये. नंतर रेग्युलर पाणी. आलं लक्षात? ओके, इथपर्यंत लक्षात आलं? हो, चालू शकेल की. पितळेच्या भांड्यातली तर चालू शकतो, सुंदरच आहे ते. ते आपल्याला सगळं मिनरल्स त्यामध्ये मिळतात, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, हे सगळे पदार्थ त्यातनं मिळतात. पिऊ शकता एखाद्या वेळेस. कुठलीही गोष्ट, समजा नारळ पाणी प्यायचं तुम्हाला, पिऊ शकता, पण त्याची काय करायचं असतं, एक 3-4 दिवसांनी बदलायचं असतं ते. म्हणजे त्याची काय करायचं, तुम्ही 3 दिवस घेतलं की हां, चेंज महत्त्वाचा असतो. वर्षानुवर्ष तुम्ही लिंबू पाणी घेत असता तर ते चुकीचं आहे. लक्षात आलं का? चेंज ठेवलं पाहिजे. च्या जेवणामध्ये अंकुरित अन्नाचं जास्तीत जास्त, मटकी, मोडावलेले कालवण, काही करा, एकदम सोपं आहे. काय अवघड आहे का? काहीच नाही. त्यानंतर सकाळच्या जेवणामध्ये शक्यतो मठ्ठा वगैरे ठेवा, शक्यतो. म्हणजे मठ्ठा चालेल, ताक नको, लस्सी नको, आपल्याला मठ्ठा चालेल. सगळ्यात महत्त्वाचा नियम, ज्यांना हे जे काही व्याधी झालेले आहेत, डायबिटीस असो, HB असो, शुगर असो, जेवायला बसल्यानंतर 2 ताटं घ्या. किती ताटं घ्या? पहिलं ताट आहे ते सॅलडचं आणि दुसरं तुमचं नेहमीचं.
दोन्ही जेवणाचं लक्षात आलं. 2 ताटं घेऊन बसायचं. पहिलं सॅलडचं. सॅलडमध्ये काय काय येईल? काकडी, टमॅटो, मुळा, गाजर, बीट, अजून काय स्प्राउट वगैरे काय असेल ते, हे तुमचं पहिलं ताट झालं. आणि दुसरं ते ज्यांना फास्ट डायबिटीस हे करायचं आहे, इन्शुलिन सोडायचं आहे, त्यांनी पहिल्यांदी प्लेट ती खाऊन संपवायची आणि मग जेवायचं. 21 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल. किती दिवसात? 21 दिवसात. आता काय सांगितलं? पहिली डिश कुठली संपवायची? सॅलडची. दुसरं जेवायचं. संध्याकाळी पण सॅलड. आणि ज्यांना आणखीन फास्ट डायबिटीस, BP काय जे असेल, पॅरालिसिस, त्यांनी 6च्या आतच जेवावं. पद्धत आहे, आधी जेवायचं. ही पद्धत ओके आहे. लक्षात आलं? काय अडचण आहे का जेवायला? शेवट ज्यांना शक्य नाही का आम्हाला आहे, त्यांनी कमीत कमी 8च्या आत तरी जेवा. हा शेवटचा नियम. दुसरा पर्याय 8च्या नंतर काय जेवायचं नाही? काय कारण आहे? अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचं कारण आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 याच टायमिंगला तुमचा पॅनक्रिया इन्शुलिन सोडतो, सिक्रेट होतो. काय होतं? सकाळी 8 ते संध्याकाळी 8 याच टायमिंगला तुमच्या पॅनक्रियामध्ये काम चालू असतं. 8 नंतर ते आपलं काम बंद करतो. जर तुम्ही पुढं जेवला तर काय होईल? अन्न आलं लक्षात? आणि त्यामुळे आपल्याला ह्या व्याधी झालेल्या आहेत. 8 ते संध्याकाळी 8 याच टायमिंगला पॅनक्रिया चालू असतो. 8 नंतर जेवल्यानंतर तुम्हाला आपल्याला ज्या हल्ली व्याधी झालेल्या आहेत त्यामुळेच ह्या व्याधी झालेल्या. याचा एक प्रयोग झालेला आहे. प्रयोग अँटी क्लॉक हा वेगळा आहे. आपण 8 नंतर जर जेवलो तर आपलं काय होणार हे मी वाटलं तुम्हाला समजलं असेल. 10 वाजता, 12 वाजता, 13 वाजता जे आपण जे काही जेवतो हे सगळं अन्न आपल्याला काय करतं? सडतं अन्न. आणि आपल्याला पुढच्या व्याधी होतात. लक्षात आलं? टायमिंग काय? 8 ते 8. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम पुन्हा एकदा लक्षात घ्या. पॅरालिसिस असो, ओव्हरवेट असो, कॉन्स्टिपेशन असो, पोटाचं IBS असो, IBD असू दे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असू द्या, ज्या काही लाईफस्टाईल डिझीज आहे ह्या जर तुम्हाला पूर्ण बऱ्या करायच्या असतील विना औषध विना गोळी, तर तुम्ही हे जेवणाचं आहाराचं नियोजन करा. आपल्याला शरीर मेंटेन करताना थोडं चेकिंग करा, काय कमी, B12 कमी का, हे करत 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 आपलं हे मेंटेन करत जावं. म्हणजे आपलं दोन्ही बॅलन्स ठेवा. हे करणं महत्त्वाचं आहे. मला काय झालं नाही, मला काय झालं नाही, मी तंदुरुस्त आहे, असं नाही. ते अशी कितीतरी उदाहरणं. तुम्ही रात्री फिरायला गेले, सकाळी चालता चालता अटॅक आला. याचा अर्थ काय झालं? काल खूप छान माझ्याशी बोलले, हो काही नव्हतं, छान बोलले माझ्याशी, आणि सकाळी गेले, असं काही नसतं. त्याची सुरुवात सुरू झालेली आहे. तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये 80% ब्लॉकेज आणून चिटकवलं का कोणी? नाही ना. तर त्याची सुरुवात हळूहळू झालेली आहे. आपल्या जीवनशैलीमधला बदल करून त्याच्यामध्ये तुम्ही मानसिक ताणतणावाचं मेडिटेशन आहे, यूट्यूबला कितीतरी उपलब्ध आहे. रिलॅक्सेशन करा, मेडिटेशन करा. व्यायामासाठी तर तुम्ही 1 तास देतच आहात. आणि आहाराचं तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सर तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स, मांसाहार, पिझ्झा, बर्गर, मिसळ हे खायचे का नाही? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमचा फिटनेस दाखवा. तुम्ही महिन्यातनं खाऊ शकता, काय अडचण आहे का खायला? खावा ना, एकदा एन्जॉय करा. समजा फिरायला गेला तर एन्जॉय करा, पण त्याची वारंवारता नको. म्हणजे तुमचं फिटनेस राहणं महत्त्वाचं आहे. आणि फळ, हे सगळी फळं चांगली, कुठल्याही फळाला नावं ठेवू नका. कॅल्शियम असतं, केळ्याने वजन वाढतं, येस ऑर नो? हां, मग सांगा बरं, गेल्या महिन्यात किती फळं खाल्ली, किती केळं खाल्ली? एक पण नाही खाल्लं. मग कॅल्शियम कधी मिळायचं त्यातलं? हां, फळं हां, सोमवारी खाल्ली 4 फळं, बुधवारी खाल्ली, गुरुवारी खाल्ली, त्याच्या फळं महिन्यातनं 8 वेळा खाल्ली तर वजन वाढेल, कारण फॅट्स. मग तुम्हाला महिन्यातनं आठवड्यातनं 2 केळं खायला कोणी अडवले का? त्यातलं कॅल्शियम मिळू द्यात ना. हां, मिळालं पाहिजे तुम्हाला, असं माझं म्हणणं नाही. कुठले सगळी फळं चांगली. हां, लिमिट आहे. नियम पाळा, व्याधी टाळा. ठीक आहे सर. हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम.